मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता रक्तदान शिबिर ठेवायचं असतं, त्यामुळे आता कमळीलाही मात्र रक्तदान करायचं असतं. आता त्यावेळी कामिनीचा प्लॅन तर झालेला असतो. कमळी जेव्हा रक्तदान करण्यासाठी त्या टेबलवर जाऊन झोपते, तेव्हा मात्र तिचं रक्त ज्या बॉटलमध्ये रिटर्न येत असतं, ती बॉटलमध्ये येणारी नळी असते, कामिनी मात्र त्या नळीला कट करते आणि कमळीचं येणारं रक्त सगळं काही खाली पडतं. त्यामुळे कमळी डायरेक्ट बेशुद्ध पडते. मात्र तेवढ्या वेळात ऋषी तिथे येतो आणि सगळं काही बघतो. तर दुसरीकडे कामिनीचा प्लॅन सक्सेस झालेला असतो. खरं तर सक्सेस झालेला नसतो, पण तिला वाटत असतं की सक्सेस झाला आहे, कारण की मी जे काम केलं आहे त्याच्यामुळं कमळीचा मृत्यू होणार आहे. ते दुसरीकडे कामिनीनं घरी ती बातमी सांगितल्यावर अनिका तर जाम खुश होते. रागिनी ही खरंच खूप खुश असते. तर त्यावेळी अनिका इतका एन्जॉय करत असते, इतका डान्स करत असते की बापरे, फायनली ती गावच्या मुलगी डायरेक्टली माझ्या आयुष्यातूनच निघून जाणार आहे. त्याच आनंदाच्या भरामध्ये अनिका मात्र छान असं गाणं लावून डान्स करत असते. तर तेवढ्या वेळात रागिनी म्हणू लागते, अगं आई बघ ना, माझी अनिका किती खुश आहे, किती वर्षानंतर मी तिला इतकं खुश बघितलं आहे. तर त्यावेळी रागिनी म्हणते त्यावेळी कामिनी म्हणू लागते, अगं रागिनी थोडंसं थांब, जेव्हा आपली अनिकाला ज्या कमळीच्या मृत्यूची खबर येईल ना, तेव्हा तर ती जास्तच खुश होऊन जाईल, माहिती का तुला. तर रागिनी ही खरंच खूप खुश होते. तर दुसरीकडे राधिका गौरी मात्र दोघी जणी जात असताना मात्र गौरी तिथे उभं राहते, राधिकाही तिथंच असते. राधिका आणि गौरीचं बोलणं चालू असतं. तर गौरीचं लक्ष इकडं उभं असणाऱ्या राजनवर जातं. राजनही मात्र तिकडे उभं राहतो. तर त्यावेळी गौरी मात्र घाबरूनच डोक्यावरती पदर घेते आणि तिचं तोंड लपवते. तर त्यावेळी आता राधिका म्हणते, अहो मावशी, तुम्हाला असं अचानक काय झालं? आतापर्यंत तर तुम्ही ठीक होतात ना, मग असं अचानक काय झालंय की तुम्ही तोंडावरती पदर घेतला आहे? आणि मग राधिकाचं लक्ष राजनकडे जातं. तर तेव्हा राधिका राजनला मात्र हाय बाय करते आणि त्याच्याकडे जात असते. तर राजन ही मात्र राधिकाकडे येत असतो. राजनला तर संशय येतो की ही माझी गौरीच तर नसेल ना. त्याला ना जशी जशी गौरी जवळ येईल तसे त्याला भास व्हायला सुरुवात होती. त्यावेळी लगेच राजन सरू आणि गौरीकडे जात असतो. तर दुसरीकडे ऋषी तर खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. त्याला कळत नसतं आता कमळीला बॉम्बे ब्लड ग्रुप कोणाचं मॅच करावं, त्याच्याशिवाय कमळीचा जीव धोक्यात आहे. तर त्यावेळी ती नर्स पण बाहेर येऊन सांगते की ऋषी सर, आपल्याला लवकरात लवकर बॉम्बे ब्लड ग्रुप कुणाचा तरी आपल्याला बघावं लागेल आणि तो कमळीला द्यावं लागेल, त्याच्याशिवाय कमळी वाचणं अशक्य आहे. आता ऋषी विचार करू लागतो की बॉम्बे ब्लड ग्रुप आपल्याला नेमकं कुणाचा सापडेल आणि कुणाचं नाही. आता ऋषीची मात्र धावपळ चालू असते. खरं तर आता रक्ताचं नातं रक्तालाच कामी येतं. त्यावेळी आता राजनचा बॉम्बे ब्लड ग्रुप असतो. राजन मात्र कमळीला ब्लड वगैरे देत असतो आणि कमळीला शुद्ध पण येते. कमळी मात्र परत तिच्या ज्या ठिकाणी ती होती त्या ठिकाणी येऊन टेकते. त्याच्यानंतर कमळी जशी पहिली होती तशीच कमळी परत रिटर्न आलेली असते. त्यामुळे ऋषी तर जामखुश झालेला असतो. खरंच राजन मात्र त्याच्या मुलीला त्याने ब्लड ग्रुप दिलेलं असतं. त्यावेळी राजन मात्र कमळीला विचारायलाही जातो, काय ग, आता तुला बरं वाटतंय ना? त्यावेळी कमळी म्हणू लागते, तुम्ही मला वाचवण्यासाठी तुमचं ब्लड ग्रुप दिला आहे, तुम्ही माझ्यासाठी हे सगळं का केलं आहे? तर त्यावेळी राजन म्हणू लागतो, अगं मला माहिती नाही का, तू आमच्या घरासाठी काय काय नाही केलं, तू आमच्या घरासाठी तुझा जीव पण धोक्यात टाकला आहे. खरं तर मी तुझ्यासाठी एवढं करायला हवंच ना. तेव्हा कमळीला मात्र तिच्या वडिलांची आठवण येते. ती असं जाणून घेते की खरंच हीच असती का वडिलांची, बाबाची माया. त्यावेळी मग राजन मात्र तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. तेव्हा कमळीला मात्र चक्कर रडायला येतं. राजनही खूप रडू लागतो. त्याला वाटत असतं की देवाने अशी जर मुलगी माझ्या पदरात टाकली असती तर खरंच मी देवाचे उपकार कधीच विसरलो नसतो. खरंच ही मुलगी किती गुणाची आहे. खरंच एखाद्या मुलीनं कधीच आभार मानले नसते. ही मुलगी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये प्रत्येकाचे आभार मानते. तिच्या चुकलं जरी काही ना तर ती प्रत्येकाला माफी पण मागते. खरंच ही मुलगीनं खूप गोड आहे. तर मित्रांनो, बघूया पुढील भागात काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.